गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अध्यक्ष महोदय, प्रस्तावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी ऐरणीवर आहे। काल लखन जगताप वय वर्ष 26 आणि आई सुरेखा वय वर्ष 55 राहत्या घरामध्ये पंढरपूरला कुंभार गल्लीमध्ये सत्तुराने धारदार हत्यारानं त्या ठिकाणी मंत्री महोदय त्यांची हत्या मुलाची आणि आईची केली। तो साधारण घरातला त्या ठिकाणी होता। पंढरपुरातील कुंभार गल्ली परिसरात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात रात्री 9च्या सुमारास लखन जगताप व त्याच्या आईची घरात घुसून हत्या करण्यात आली होती। या घटनेनं पंढरपुरात मोठी खळबळ उडाली होती। पुढे पोलिसांकडून या दुहेरी हत्या प्रकरणाचा तपास करताना अनेक कंगोरे पडताळून पाहण्यात आले। परिसरातील CCTV चेक करण्यात आले, मात्र आरोपींचा मागमूस काही लागत नव्हता। माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करीत पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही सवाल उपस्थित केला होता। या दुहेरी हत्याकांडास 7 महिने होत आले तरीही पोलिसांना अजूनही आरोपींचा शोध लागत नसल्यानं नाराजी व्यक्त होत आली होती। अखेर या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले। या दुहेरी खून प्रकरणाचा तपास लावून पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे। विशेष म्हणजे अटक केलेल्या तिघांमध्ये एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। दरम्यान हे तिघेही आरोपी मोठ्या कुटुंबातील असून त्यांना काहीसा राजकीय वारसा असल्याची देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। या तिघांनीही लखन जगताप व त्याची आई सुरेखा जगताप यांचा कोणत्या कारणावरून खून केला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभं केलं होतं। त्यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले, तर यामधील एका विधी संघर्षग्रस्त बालकाची सोलापूर येथे रवानगी करण्यात आली। पोलीस कोठडी मिळालेल्या दोन्ही संशयितांकडून या प्रकरणाचा तपास करताना खून कशासाठी करण्यात आला, कोणी केला आदी बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार आहे। या प्रकरणी आणखी तपास सुरू असल्यानंच पोलिसांकडून अटकेतील आरोपींच्या नावाबाबत माहिती माध्यमांना दिली गेली नसल्याचं समजतं आहे।